जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत दिवरे सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार भुसावळ शहरामध्ये पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं। या ऑपरेशनमध्ये भुसावळ डिव्हिजन व मुक्ताईनगर डिव्हिजन यातील अंमलदार जवळ 111 अंमलदार, 20 अधिकारी, भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी, LCB PI त्यांचे 45 अंमलदार, ट्रॅफिकचे 27 अंमलदार असे सर्वांनी मिळून भुसावळ शहरामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, मालाविरुद्धचे गुन्हे करणारे, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे अशांच्या घरी जाऊन झडती घेतली, सदर गुन्हेगारांना चेक केले। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये साधारणतः रेकॉर्डवरील 99 व 54 हिस्ट्री शीटर असे 153 गुन्हेगारांना चेक करण्यात आलं। 63 जे आरोपी आहेत रेकॉर्डवरील त्यांच्या घरांच्या घरझडती घेण्यात आल्या। त्यानंतर त्यांच्याकडील जी वाहनं आहेत 112 वाहनं, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्या वाहनांची चौकशी करण्यात आली, त्यांचे कागदपत्र तपासण्यात आली। या सर्व कारवाईमध्ये आपल्याला समीर शाह जब्बर शाह, दीनदयाल नगर हा एक आरोपी आहे, त्याच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा आणि एक कारतूस मिळून आलेला आहे। शम्मी प्रल्हाद चावरिया याच्याकडे आपल्याला एक तलवार मिळालेली आहे। दानिश शेख अकील याच्याकडे देखील एक तलवार मिळालेली आहे। भुसावळ शहरातून संदीप बुधा खांडोरे हा 1 वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी हा देखील या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळून आला। त्याच्यावर BP ॲक्ट अंतर्गत 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मच्छी मार्केटमध्ये कोम्बिंग दरम्यान चोपडा शहरा येथून चोरी गेलेली आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल आपल्याला मिळून आलेली आहे। तसेच लोहमार्ग पोलीस ठाणे खांडवा येथील एक वॉन्टेड असलेला आरोपी सल्तनत अली इराणी राहणार पापानगर हा देखील आपल्याला या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळालेला आहे। त्याला देखील ताब्यात घेऊन सदर पोलीस स्टेशनकडे त्याला देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तसेच भुसावळ तालुका हद्दीतील कनाळा या ठिकाणी देखील ज्या हातभट्टी आहेत त्यांच्यावर कारवाई करून 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 1 लाखाचा रसायन त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे आणि 3 गुन्हे दाखल केलेले आहेत। सदर कारवाईमध्ये आपण रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, या ठिकाणचे लॉजेस होते, हॉटेल्स होते, हे देखील चेक करून तिथं कोणी संशयित इसम किंवा गुन्हेगार राहत आहेत का याची देखील तपासणी केलेली आहे। मान्य पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनेनुसार ही कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। यापुढे देखील भुसावळ शहरामध्ये अशाच प्रकारे नेहमी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं नियोजन केलेलं आहे। आजच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये देखील घरझडती करताना आमच्या इन्स्ट्रक्शन होत्या की गांजा असेल, ड्रग्ज असेल हे देखील कोणाकडे मिळून येतं का त्या अनुषंगाने देखील तपासणी करावी। आज आपल्याला काही मिळालेलं नाही, परंतु गोपनीय माहिती काढून जे या ड्रग्ज असेल, गांजा असेल या तस्करीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।
मैं आप सभी को एक अच्छे स्कूल के बारे में कुछ कहना चाहता हूँ। जी हाँ, मैं MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल की ही बात कर रहा हूँ। यह एक ऐसा स्कूल है जहाँ बच्चों को केवल किताबी ज्ञान ही नहीं दिया जाता, तो बच्चों का सर्वांगीण विकास किस तरह से हो, इस पर भी बारीकी से नज़र दी जाती है। आज की तारीख में MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल पढ़ाई, अनुशासन एवं संस्कार देने वाला एक अग्रक्रम का स्कूल माना जाता है और यह इस स्कूल की खासियत भी मानी जाती है। इस स्कूल में हर छात्र पर व्यक्तिगत ध्यान दिया जाता है। MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल में प्ले ग्रुप से लेकर 10वीं कक्षा तक छात्र पढ़ते हैं। हर साल शानदार रिजल्ट, जिसमें टॉपर बच्चों की लंबी सूची, यही यहाँ की परंपरा बन गई है। तो आज ही संपर्क करें MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, खड़का रोड, भुसावल और MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, अयान कॉलोनी, भुसावल।